तुकोबराय म्हणले देव हृदयात राहतो. लोकांना सांगितलं महाराज आमच्या हृदयात ठेवायला जागा नाही. का? कारण तुमच्या आमच्या अंतःकरणात काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार या विकारांना आपलं अंतःकरण भरलेलं असल्यामुळे देव आपल्या जवळ राहू शकत नाही. देवाला ठेवण्याकरता, देवाला राहण्याकरता अत्यंत स्वच्छ जागा लागते. तुकाराम म्हणे चित्त करा रे निर्मळ, देवनी गोपाळ राहे ते कुणाच्या हृदयात राहिला का? चला रामायणामध्ये ज्यावेळेस पूर्ण रामायण झालं, रावणाला मारलं, आईसाहेबाला परत आणलं आणि मोठा उत्सव केला. देवानं प्रोग्रामचंद्रानं उत्सव केला आणि सगळ्याला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू केला. जशी जशी काम असेल, जशी जशी सेवा असेल तसं तसं बक्षीस देण्यात आलं. पण आईसाहेबांनी बघितलं या मंडप मध्ये एक माणूस शांत बसलाय. शांत लाईनीला तो बसलेला नाही, निवांत बाजूला बसलेला आहे आणि आपल्या मालकाचं भजन करतो. श्रीराम जय राम जय जय राम, बोला श्रीराम जय राम जय जय राम, तारी तारी श्रीराम जय राम जय जय राम, 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 तारी तारी श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय बक्षिसाकरता समोर येतात. सीतामया मालकाला म्हणले, ओ मालक प्रभू, ज्या हनुमंतरायामुळे मी तुमच्याकडे परत आले त्या हनुमंतराला काहीतरी बक्षीस द्या ओ मालक. प्रभूने सांगितलं, सीते आई तो बक्षीस घेणार नाही. का घेणार नाही? कारण तो भक्त आहे, सेवक आहे, मनामध्ये कसलीही लालसा, अपेक्षा, इच्छा नाही. आईसाहेब म्हणले मी दिले तर चालेल का? प्रभू म्हणले देऊन बघ. आईसाहेबांना गळ्यातला नवरत्नाचा हार काढला, हनुमंतरायाच्या हातामध्ये दिला. हनुमंतरायाला बाजूला गेले, एक मणी घेतला, दातानं फोडला, टाकून दिला, दुसरा फोडला, टाकून दिला. आईसाहेबाला राग आला, ओ हनुमंतराय, एका एका मण्याची किंमत पृथ्वी मोलाची आहे, तुम्ही हा मणी का फोडता? हनुमंतरायाने दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. हनुमंतराय म्हणतात, आई साहेब खरं सांगू का, ज्या वस्तूमध्ये, ज्या पदार्थामध्ये माझा राम नाही ना, ती गोष्ट माझ्या कामाची नाही. आई साहेबाला राग आला. आई साहेब म्हणलं, ओ हनुमंतराय, तुम्ही या मनामध्ये देवाला पाहता, तुमच्या हृदयात तरी देव आहे का? त्यावेळेस हनुमंतराय सांगितले, आई साहेब माझी परीक्षा बघू नका, नुसते राम नाही तर रामासहित तुम्ही सुद्धा आहात. सगळ्या सभेमध्ये उभा राहिले, जयघोष केला, हृदय फाडलं, प्रोग्राम चंद्राचा गजर केला. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. आज एकादश असल्यामुळे तुमचा जरा आवाज कमी आला आहे. उद्या कसलो नाही, द्वादश खायला. श्रीराम जानकी